तर पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका आणि चौकार वसूल करतोय. इथे मात्र पहिल्या चेंडूचा सामना करताना सूरज ज्या प्रकारे पहिल्या सामन्यात जी खेळी साकारली होती तीच खेळी इथं मात्र पुढे साकारताना पाहतोय. एक सुरेख फटका आणि थोडंसं जर पाहिलं आपण राजू पाटील सर खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं होतं बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीला आणि त्याचा परिणाम इथं मात्र फायदा होतोय ओली संघाला. 4 धावेनी डावाची सुरुवात करतोय सूरज आणि या संघाचं खातं उघडतोय. यास मात्र पाहतोय की आपण आडबॅटने हा फटका आहे. मिड ऑनला चेंडू जातोय तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. या स्पर्धा पाहतोय आपण ड्राईव्ह केलंय. जयेश पाटील त्यांच्या माध्यमातून छोट्या बॅकलिपचा वापर केला होता. फक्त पुश केलाय मिड ऑफला आणि तोपर्यंत मात्र संधी होती. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. खातं उघडतोय जयेश पाटील आपलं आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण 6. 51 धावचं टार्गेट आहे. यावेळेस मात्र पाहतोय की टर्न केले चेंडूला परत मिड विकेट क्षेत्राकडे आणि तोपर्यंत अजून एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय सूरज. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 7. 10 पॉईंट जवळपास 75ची 12.75ची सरासरी राखावी लागेल हा सामना जर जिंकायचा असेल. आणि अजून खेळपट्टीवर पाहतोय आपण जयेश पाटील हा फलंदाज खेळपट्टीवर आहे. यास मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडूला घेता आलं नाही. एका क्षणी वाटलं होतं की चेंडू हवेत आहे काय. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये शर्यतींच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर मात्र 3 सिंगल आणि 5वा चेंडू निर्धाव म्हणजे का चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. पण आक्रमण कधी पण करू शकतोय स्ट्राईकचा फलंदाज जर पाहिला आपण जयेश पाटील. यास मात्र ड्राईव्ह केलाय हवेत कव्हर रिजन कडे. चेंडू मात्र आता फरार होईल काय. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. आउटफील्ड खूप छान आहे आणि चेंडू मात्र निघून केलाय. 4 धावेसाठी चौकार. मात्र धावसंख्या जी आहे 12.75ची सरासरी राखायची आहे पण त्या सरासरीपर्यंत पोहोचू शकलं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या प्रकारे विकेट फेकल्या गेलं नाही. सूरज आणि जयेश पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. धावसंख्या 11 बिनबाद. यानंतर जो सामना होणार आहे कालच्या दिवसातला जो सामना राहिला होता तो म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना असेल. विलासमूर्ती रानाळ विपक्ष जयहिंद देवरुंग आणि रानाळचा संघनायक चिराग यांनी उल्लेख केला होता की या मैदानावर खेळताना खूप काही वेगळीच मजा असते आणि काल त्यांनी दाखवलंय की या मैदानावर कशा प्रकारे खेळायचं आहे. आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण तर जयहिंद देवरुंग एक खूप मोठं नाव आहे. या संघाकडे जर पाहिला आपण विजय एक अतिशय चांगली कामगिरी करतोय. त्यानंतर संघनायक आकाश. त्यानंतर मात्र दुबला पतला शरीर असेल पण नाव बलवंत आहे आणि बलवंत सारखा हिटर निश्चित डावखुरा फलंदाज सध्या तरी नाही आहे. तेजस माते सुद्धा हास्य त्यांच्या चेहऱ्यावर बलवंतचं नाव जेव्हा मी घेतोय म्हणतात ना तुम्ही शरीरावर जाऊ नका. त्या खेळाडूचं गुण काय या गुणाकडे लक्ष ठेवायचं आहे. आणि शक्ती जरी त्याच्यात कमी असली पण टायमिंग काय परफेक्ट आहे. आणि विजय एक सुपरस्टार ऑलराऊंडर आहे. आकाश अतिशय एक चांगला गोलंदाज आणि संघनायक आणि फलंदाज सुद्धा आहे. तर आपण या सामन्याकडे वळूया. इथं मात्र जो सामना आपण पाहतोय गावदेवी ओली आणि विपक्ष पाहतोय बंद्यामूर्ती कालेर या दोन्ही संघादरम्यान. कालेर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि निर्धारित 4 षटकामध्ये 50 धावा आणि 51 धावचं टार्गेट उभं केलं होतं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी स्फोट ओली संघाची सुरुवात बिनबाद 11. साईडाम गोलंदाजी करतोय. इथे मात्र राकेश अतिशय चांगला चेंडू होता. पहिला आपण वेगवान चेंडू होता आणि राकेश यांनी सुद्धा प्रभावशाली कामगिरी केलेली आहे बंद्यामूर्ती कालेर संघाच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. BRPL मध्ये संघ मालक होता राकेश पाटील. व्हियान एंटरप्राइजेस कालेर संघचा मालक होता आणि खराब सुरुवात झाली होती BRPL मध्ये म्हणजे त्या भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. यस पात्र खराब चेंडू दिशा दिली. अतिशय चांगला प्रहार पाहतोय आपण. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार होतोय. सीमा पार हा अफलातून चौकार.
क्रिकेट असोसिएशन भिवंडी विद्यमान अध्यक्ष आदरणीय वेणुदादा पाटील साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय. RD 4440 ट्रॉफी 20-21 हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला एक अतिशय चांगला सामना इथं मात्र पाहतोय आपण. इथं मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळाली गावदी स्पोर्ट ओली संघाच्या माध्यमातून. धावसंख्या पाहतोय आपण 15 बिनबाद. सज्ज होताना यावेळेस चांगला चेंडू आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता पण इथे मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. या स्पर्धेसाठी आणि खास करून वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटीलसाठी सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाचे एक युवा खेळाडू रोहित पाटील गोंदिवली यांनी खास शुभेच्छा दिलेल्या आहेत जयेश पाटील. आणि या आयोजनाला खूप खूप धन्यवाद रोहित पाटील आणि मोहिल. याच पात्रा डाव्या चेंडू होता. टर्न केल्या चेंडूला फाईनल एक सर्कलच्या आतमध्ये आणि इथं मात्र तोपर्यंत एका धावीची संधी होती. या एका धावीने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 16. आतापर्यंत पाहिलं पण राकेश यांचं चांगलं षटक आहे कारण की 4 चेंडू टाकले गेले त्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतो. एक चौकार जरी आला असेल त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. प्रति षटकामागे 12.75 ची सरासरी जेव्हा राखायची असते तेव्हा मात्र एक मोठा फटका मारणं गरजेचं असते. पण अजून खेळपट्टीवर जयेश पाटील आहे. 3 चेंडूमध्ये एका चौकाने व्यक्तिगत पाहतोय आपण की 5 या धावसंख्येवर फलंदाजी करताना जयेश पाटील एक सुरेख फटका होता. जर पाहिला आपण पहिल्या षटकामध्ये कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून पाठवलं होतं चेंडूला कव्हर बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी. यावेळेस पात्र अतिशय सुरेख फलातून चेंडू जयेश पाटील याला मात्र बीट करतोय राकेश. हा विकेट जर प्राप्त केल्या गेलं तर मात्र कालेर संघ विजय साजरा करू शकतोय कारण की ज्या प्रकारे मात्र राकेश साईडाम गोलंदाजी करतोय अतिशय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते राकेशच्या माध्यमातून. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. त्यानंतर शॉट थर्डमॅन कव्हर पॉइंट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. हे 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी सर्कलच्या आतमध्ये आहेत. याच पात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना आपण पाहतोय. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती अतिशय अफलातून षटक समाप्त झाले. आणि राजू पाटील आम्हाला माहिती देताना की इथून मात्र थोडंसं कठीण आव्हान असेल गावदी स्पोर्ट ओली संघासाठी कारण की धावसंख्या फक्त 17 आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये कारण की दोन्ही संघाकडे अजून सामना 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपलेले आहे. कालेरी संघाचा संघ आपण टीम मिटिंग जास्त घेऊ नका कारण की आज यानंतर 2 क्वार्टर आणि एक सेमीफायनलचा सामना होणार आहे. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या सामन्यानंतर पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत देवरुंग विपक्ष राणाल एक अतिशय बलाढ्य संघ. जर पाहिला आपण देवरुंग हा संघ सुद्धा एक खूप मोठा फायटर संघ आहे आणि भिवंडी ग्रामीण जर विचार केला आपण GCA मध्ये एक फायटर संघ म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांनी ओळख निर्माण केली तो म्हणजे विलासमूर्ती राणाल संघाच्या माध्यमातून. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये उच्च कोटीचा खेळ पाहायला मिळतो संघाच्या माध्यमातून आणि तोच संघ आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत पुढच्या सामन्यामध्ये. राणाळ विपक्ष देवरुंग पण हा सामना कोण जिंकेल. येणारे तुम्हाला 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावा बनवाव्या लागेल म्हणजे प्रति षटकामागे सरासरी जर पाहिली आपण तर 17 धावाची सरासरी आहे. खूप मोठी सरासरी आहे पण मोठा फलंदाज पाहतोय आपण. टेनिस क्रिकेटमध्ये ज्याच्या सातत्याने आम्ही वर्णन करतो की दबदबा का निर्माण केलाय तो म्हणजे वंडर बॉय ऑफ भिवंडी गावदी स्पोर्ट ओली संघाचा एक अतिशय महान खेळाडू जयेश पाटील खेळपट्टीवर आहे. 12 चेंडू 34 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. समोर गोलंदाज असेल इथे मात्र कालेर संघाचा युवा गोलंदाज भाविक ज्यांनी पहिल्या सामन्यात 4 विकेट प्राप्त केला होता तो गोलंदाज. पहिला चेंडू सुरेख असा कडचा फटका पाहतो आपण. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार दमदार अफलातून सुंदर चौका. निशांत पाटील जयेश पाटील खेळण्यासाठी पहिले सज्ज असतोय आणि बॅकफुटला जाऊन काय सुरेख असा कट केला होता पाहतो आपण. आणि जागा बनवण्याची आवश्यकता नव्हती. रूम जास्त होती फक्त बॅट लावायची होती. स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका चौकार वसूल करतोय. चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 21. पहिल्या चेंडूवर चांगलं स्वागत करतोय भाविक या गोलंदाज चौकारांनी. एक अतिशय महान टेनिस क्रिकेटचा फलंदाज तो म्हणजे वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील.
आपल्या गावाच्या माध्यमातून इथं मात्र गावदी स्पोर्ट ओली संघाचा प्रतिनिधित्व करताना मग सिटी क्रिकेट असो की व्यावसायिक खेळ असो खूप मोठं नाव आहे या फलंदाजाचं. याला बाद करावं लागेल कालेर संघाला. यावेळेस पाहता राऊंड द लेग खेळण्याचा प्रयत्न होता डाव्या स्टिकच्या बाहेर. हा चेंडू वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल भाविक याला. आता मला थोडासा भाविक होतोय ज्या प्रकारे सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज भाविकच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते ती 22. सामना जिंकण्यासाठी अजून जर विचार केला आपण तर 11 चेंडूने 29 असं समीकरण आहे. यास पाहता चांगला चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न पण इथं मात्र धाव घेऊ शकत नाही यश पाटील. माहित आहे की कारण की सरासरी खूप जास्त आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे पण चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर चौकार दिल्यानंतर मात्र त्यानंतर वाईट फेकल्यानंतर निर्धाव चेंडू टाकतोय. कालेर संघाचा कर्णधार आम्हाला आयोजकाच्या माध्यमातून इथं मात्र सूचना प्राप्त होते की आपण प्रत्येक चेंडू माग टीम मीटिंग करू नका. ही सूचना आयोजकाच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय की वेळ कमी घ्या आपण. भाविक सज्ज होताना यास पात्र पुलचा फटका जातोय 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 स्कोलेकच्या वरतून गेलाय षटकार. पण काय सुरेखा फलातून फुलचा फटका होता स्कोलेकच्या वरतून दूर असा निघून गेलाय. टावरिंग षटकार इथं मात्र वसूल करतोय. आयोजकाच्या माध्यमातून परत आम्हाला सूचना मिळते खास आमचे दोन्ही पंच जे आहेत त्यांच्यासाठी की आपण सूचना सुद्धा करायची त्यांना. तर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 28. सामना जिंकण्यासाठी इथून मात्र अजून जर विचार केला आपण 23 धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडू 23 असं समीकरण. जयेश पाटील अजून एका छान खेळी साकारताना पाहतोय आपण. आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार आणि खेळपट्टीवर ठाम मांडू नाही तर निशांत पाटील पाहतोय खराब चेंडूचा भरपूर समाचार घेतोय. सज्ज होताना गोलंदाज भाविक. फुलटॉस सुरेख फटका खाली क्षेत्रामध्ये. इशारा काय येणार पाहायचंय. चेंडू मात्र फरार होतोय सीमा पार. अजून एक दमदार चौकार. केली जयेश पाटील बऱ्याच वर्षापासून पाहतोय जवळपास 15 ते 20 वर्ष पाहतोय आपण भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये. तोच फॉर्म कायम आहे. काय हा एक अतिशय महान हाय क्वालिटीचा उच्च कोटीचा खेळाडू आपण पाहतोय. इथं मात्र फलंदाजी करताना भाविक सज्ज होताना राईट मोर द विकेट. याच पात्र स्लॉक केले मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू जमिनीलगत टळवला होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेची मागणी तालमेल पाहायला मिळत नाही. धोकादायक ठरवू शकतोय आणि अतिशय वेगात तिथं मात्र हा खेळाडू 2 धावा पूर्ण करतोय. या गोष्टीसाठी माहीर आहे आणि या निशांत पाटील मी तर आतापर्यंत पाहिलं नाही की जयेश पाटीलला धावचित होताना. निश्चित खूप चांगलं फिटनेस आहे आणि काय चालाक खेळाडू आहे पाहतोय आपण. अतिशय वेगात पहिली धाव घेतली आणि दबाव टाकला आणि सहज वेगात दुसरी धाव पूर्ण केली. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना आता मात्र 34. सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 17 धावेची आवश्यकता आहे. अजून सामना दोन्ही संघाकडे समान आहे. इथून मात्र चेंडूर एखादा विकेट जर प्राप्त केला तर कालेर संघ बाजी मारू शकतोय आणि इथं मात्र एखादा षटकार जर खेचलाय तर मात्र सामना ओली संघाकडे पूर्णपणे झुकताना आपण पाहणार आहोत. 7 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता आहे. आणि याच पात्र काय घडलंय पाहायचंय. स्वेर चेंडू होता खूपच बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. इथं मात्र गोलंदाज भाविक केला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 35. 51 धावाचं टार्गेट आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. याच पात्र स्टिअर केलाय सुरेख फटका खाली क्षेत्रामध्ये. दमदार शक्तीपेक्षा युक्ती बरी. हाच शॉट पाहिला आपण. फक्त स्टिअर केले चेंडूला पॉइंट आणि गलीमधून फरार चेंडू चौकार.
तर पाहतोय 12 धावेची अजून आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी आणि अजून लागोपाठ दुसऱ्या सामन्यात 50 आकडा ही जोडी पार करेल काय. पहिल्या सामन्यामध्ये 55 धावाची भागीदारी आणि आता मात्र सुद्धा पाहतोय की आपण जवळपास 39 धावेची पार्टनरशिप इथं मात्र पाहायला मिळालेली आहे. आणि लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा एक सलामी जोडी अतिशय छान सुरुवात करून देताना पाहतोय. अभेद भागीदारी अजून पाहतोय आपण 39 इथून मात्र 6 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता आहे. यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विलासमूर्ती रानाळ संघाचं संगणक आणि मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण एका लाईननी जायचं आहे आणि सामना संपला तर दोन्ही संघाने विनंती आहे की आपण हस्त आंदोलन केल्याशिवाय मैदान सोडायचं नाहीये. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज अमर एक मोठं टार्गेट होतं पण आतापर्यंत जर पाहिलं आपण अजून सामना संपला नाही एवढंच सांगेल. इथून मात्र या दोन चेंडूवर एखादा विकेट जर प्राप्त केला दबाव टाकला तर पलटून वार करू शकतोय कालेरा संघ. पण समोर जे फलंदाज आहे सूरज सुद्धा अतिशय छान फटकेबाजी करतोय आणि नो डाऊट नॉन स्ट्राईकला जयेश पाटील बॅटमधून 4 चौकार आणि 1 षटकार निघालेला आहे. याच मात्र टर्न केले चेंडूला थोडक्यात बालबाल बचावते आमचे पंच स्क्वेअर लेग. त्याच्या पाठीमागे चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. फक्त एकच सिंगल घेणार. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. धावसंख्या 40 5 चेंडू 11 असं एक समीकरण आहे ओवली संघासाठी हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय. दुरान त्या टोकाकडनं पाहतोय आपण मारा करण्यासाठी अमर. आयुष्यातली सर्वात चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की सर्वात चांगला फलंदाज त्याच्या समोर आहे तो म्हणजे जयेश पाटील. इथून जर सामना जिंकून दिला तर नो डाऊट एक महान गोलंदाज. पण जयेश पाटील यांचा अद्भुत हा फटका पाहतोय आपण उच्च कोटीचा हा उत्तुंग षटकार. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय तर जो कुठल्या क्रिकेट रसिकाने झेल टिपलाय तर आयोजक या स्पर्धेचे आमचे सन्माननीय विजयदादा मातेसाहेब यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपये दिल्या जाईल. क्या बात आहे. क्रिकेट रसिकला सुवर्ण संधी आहे. याच पात्र अजून एक ठोकलाय विजयी षटकार. तर सामना ठरलेला या सामन्यातला तो म्हणजे वंडर बॉय ऑफ जयेश पाटील. चला आपण एका लाईननी जायचंय. मैदानाच्या आतमध्ये गावदिवस पुढवली संघाचा संगणक आणि कालेर संघ आपण एका लाईननी बाहेर पडायचंय आणि लगेच रानाळ संघाचा संगणक आपण चला क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जायचंय. तर निश्चित जयेश पाटील याला एक आज 17 डिसेंबर जर म्हटलं तर पोलीस